आज होता पोळ्याचा बाजार, मग काय चला आपण जाऊ. मग मी दिनेश बडगे आणि दीपक आलो पुढे बाजारला जाण्यासाठी. आपल्या गावाकडून निघालो आणि त्याला म्हटलं, अरे बाबा तिथे गेल्यावर काय काय घ्यायचं आहे, नेमकं ठरवलं का तुम्ही? ते म्हणजे सगळं ठरवेले, तू चाल तिथे गेल्यावर आपण सगळं बघून घेऊ. मग काय आम्ही निघालो आपल्या पिशोरच्या रस्त्याने. आपला रस्ता तर लय भारीच व्हायला होता. मग काय पुढं आलो, दीपकच्या मित्राचा बड्डे होता, तिथून केक घेतला आम्ही. केक घेतला आणि मग आपल्याला धरणावर बड्डे सेलिब्रेट करणार होतं. मग धरणावरती आलो. धरण तर आता जाम भरलं होतं, डायरेक्ट 101%. मग पुढे आलो, धरणाचं थोडंसं एन्जॉय केला आम्ही आणि मग थेट बाजारात आलो. बाजारात एका चढी एक मोरख्या येल होत्या, कवड्याच्या मोरक्यासुद्धा येल होत्या आणि त्या मोरख्या लई महाग होत्या व 4,000 रुपयाला जोड. आणि इकडं घागरमाळा पण होत्या 500 रुपयाला जोड. त्याला म्हणलं अरे बाप, मग तर लई भाव वाढले म्हणलं भाऊ. मग पहा तुम्ही कसे एक नंबरच. मग पुढं आलो आम्ही इकडं काथिंग घ्यायला. मग काथ्या घेतल्या, एक नंबर येलो होतं बाजारात. इकडं माळा होत्या, या काही आपल्याला आवडल्या नाही, म्हणलं आपण दुसऱ्या घेऊ भारी. माळा बी एक नंबर होत्या. इकडं मोरख्या बघा कशा वेगवेगळ्या येले, आरशाच्या, काही पतल्या, काही गोंड्यांचे येले. मोरख्या बी एक नंबर येलो होत्या. मग काही इकडं कलर होता, कपिला कलर, हेंगूळ, कोरडा, सगळे कलर येले होते. नमस्कार मित्रांनो, आपण घरी काय काय आणलेलं आहे बघा. ही चराटी गोंड्याची आपल्या बैलांना, त्याच्या बाद घुंगराच्या मोरख्या आणल्या, त्याच्यावर पायातले पैंजण, सर, कात, यसन, दोरा बांधायला आणला. त्याच्या बाद हे छापे आणले, एक स्वास्तिक आणलं, एक होमचं आणलं, परत मेहंदी आणली. कपाळावर आपल्याला गंध काढणे आदल्या दिवशी. त्याच्या बाद प्लेन लेमन कलर पिवळा आणलेला आहे. इकडे कपिला कलर आणलेला आहे आपण, एक सिल्वरमधून थोडासा पिवळा आणि एक हा पिंक कलरचा आहे. आणि त्याच्यावर अंगावर काढण्यासाठी आपण 2 कलर आणलेले आहे, एक निळा आहे आणि एक गुलाबी आहे. तर असा साज आपण शेवटी बाजारातून घेऊन घरी आलो. धन्यवाद. आणि तसंच आपल्याकडे कवड्याची मोरकीसुद्धा आहे, ती आपण धुवून काढलेली. तर शिंगोट्यातले गोंडे, गळ्यात एक आणि ते बाकीचे गोंडे. तर तुम्हाला आपल्या बैलाचा साज कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.